गंगेला सर्वात श्रेष्ठ का बरं म्हणतात? कारण सृष्टीकर्ता ब्रह्मदेवांच्या कमंडलूमध्ये गंगा असते. विष्णूंच्या पायापासून गंगेची उत्पत्ती झालेली असते. महेश्वरांच्या मस्तकावर पण गंगा असते. ब्रह्मा, विष्णू, महेश्वर या तिघांजवळ पण गंगा आहे. त्यामुळे गंगा ही सर्वश्रेष्ठ ठरली जाते. आपण रोज नळाच्या पाण्याने आंघोळ करताना हर हर गंगे भागीरथी म्हणून पाण्याचा तांब्या अंगावर ओतत असतो. पापांचा नाश करण्यासाठी गंगेचा हातभार असतो. नळाचं पाणी गंगाजल आहे असं समजून आपण आंघोळ करतो. निर्मळ मन, निर्मळ तन, निर्मळ धन करण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये, पाप नाहीसं करण्याची शक्ती तिच्यामध्ये. कारण गंगा ही स्वतःच निर्मळ आहे. निर्जंतुकीकरण करण्याचं वैशिष्ट्य गंगेमध्ये. गंगेचं पाणी कधीच नासत नाही. आपल्या घरामध्ये जरी आपण आणून ठेवलं ना थोडंसं पाणी, त्याला शेवाळ लागत नाही किंवा कधीच खराब होत नाही. गंगा ही पापनाशिनी आहे, जंतुहीन आहे. त्यामुळे तर पहिल्या काळामध्ये लोक गंगेचं पाणी पिऊन तपश्चर्या करायचे. हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की काही लोक आहेत ना, स्वतःचं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं पाहायचं वाकून. दुसऱ्याला नावं ठेवण्याआधी स्वतः पण तेवढं निर्मळ पवित्र असावं लागतं, तेव्हा दुसऱ्याकडे आपण बोट करू शकतो. त्यामुळे अशा लोकांसाठी सांगते, दुसऱ्यांच्या चुकांवर PhD करून वेळ घालवण्यापेक्षा आहे ना, स्वतःच्या मानसिकतेवर ग्रॅज्युएशन केलेलं कधी पण चांगलंच असतं. नमस्कार मंडळी, मी छाया. आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झाली होती. व्हिडिओला पण मी सकाळी सुरुवात केली होती. तर हा व्हिडिओ आहे भाऊबीजेच्या दिवशीचा. आणि दिवाळीचा व्हिडिओ मी काल अपलोड केला होता ना, तर त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. आणि मुलं आहेत ना, वसुवारशेपासून रोज संध्याकाळचा असे थोडे थोडे फटाके उडून मस्त दिवाळीचा आनंद घेतात. तर सकाळी रोज उठले की मी माझं हे झाडाचं काम चालू असतं. सगळे ते फटाके उडवलेले गोळा करायचे आणि ते जाळून द्यायचे, म्हणजे ते इकडे तिकडे कचरा झाला जाणार नाही. आणि सकाळ सकाळी ना एवढं धुकं पडलं होतं आणि दव पण भरपूर पडलेलं होतं. तर मला धुकं पाहायला खूप आवडतं. तर मी बाहेर आले ना, मला ते धुकं दिसलं ना, मी लगेच गेटच्या बाहेर आले. आतमधलं झाडलं पण नाही, म्हणलं नंतर झाडता येईल. ह्या मोकळ्या वातावरणामध्ये सकाळचा वातावरणाचा आनंद एकदा घेतला ना, मग दिवसभर आपलं घरातलं काम चालू राहतं. तर काय म्हणतात ना, सुबह की खूबसूरती का आनंद लेना हो तो सुबह जल्दी उठना पडता है. तर ते बरोबर आहे. सकाळ सकाळचा एवढं भारी मौसम असतो ना, तर सकाळी उठल्यानंतर या फ्रेश वातावरणात आलं ना, दिवस एकदम छान जातो. तर तुम्ही बघू शकता किती छान धुकं पडलं होतं. आता थंडी चालू झालीच आहे ना दिवाळीपासून, तर आता इथून पुढे रोज धुकं पडत जाईल. आणि तसं तर मी रोज लवकरच उठत असते म्हणा. तर दिवाळी दसऱ्यामध्ये ना मी जिम बंद केलेली आहे. कारण सकाळी उठल्यानंतर भरपूर कामं असतात ना दिवाळी दसऱ्याचे, सणासुदीचं कामं जास्तच असतात. त्यामुळे मी जिम पण बंद केलेली आहे. आता फौजी साहेब बोलले, जिम बंद केली ना तू, तर आपण काय करू, रोज सकाळचं थोडंसं फिरायला जात जाऊ. तिथून आल्यानंतर आपण आपल्या टेरेस गार्डनमध्ये मॅट टाकून मस्त तू, मी, आकाश एक्सरसाइज करत जाऊ. कारण आपल्या बहाण्याने तो पण मग एक्सरसाइज करत जाईन म्हणले. कारण त्याची पण डेअरी जरा पुढं आली ना, तर तो पण जिमला जात नाही. फक्त सागर आणि मी जिमला जात होतो. तर सागर जातोय जिमला, त्याला जाऊ दे म्हणले जिमला, पण आपल्या दोघांच्या बरोबर मग आकाश पण थोडी एक्सरसाइज करत जाईल. तर मग आता दिवाळी दसरा झालाय, आता सगळं व्यवस्था आवरलंय. इथून पुढे आता आम्ही एक्सरसाइज चालूच करणार आहेत. कंपाऊंडच्या बाहेरचं सगळं झाडलं मी, सगळा कचरा जाळून दिला. त्यानंतर घरामध्ये आले आणि घर झाडून घेऊन सगळं बाहेर आणलंय. आणि आता पोर्च झाडत होते. तर पोर्च झाडून झाल्यानंतर मग म्हणलं आंघोळ करून मी तुळशीला दिवा लावन. आणि आपलं घर कितीही मोठं असू द्या, पण घराच्या आवारामध्ये, घरासमोर 2-4 झाडं असल्याशिवाय आपल्या घराला घरपणच येत नाही आणि एकदम पॉझिटिव्ह व्हाईब येतच नाही. त्यामुळे आम्ही असं दारासमोर खूप झाडं लावलीत, खूप भारी वाटतं. बाहेरचं झाडून झालं, सडा मारून झाला, मी गेले आंघोळीला. आणि आंघोळीहून आल्यानंतर मी तुळशीला पाणी घातलं, दिवा लावला आणि म्हणलं आता देवपूजा करून घ्यावा. तर तोपर्यंत राजूनी आंघोळ करून सगळ्या झाडांचे फुलं तोडून आणून देवपूजा पण करत होता. तर हे त्यांनी सगळं मंदिर सगळं जास्वंदीच्या फुलांनी लाल लालच केलं होतं. आणि तो बसलाय ना आता देवपूजेला. त्याच्या अलीकडून त्या प्रिलच्या बाटल्या असतात ना, विम बार लिक्विडच्या भांडे घासायच्या, तर ते मोकळ्या झाल्या. त्याच्यामध्ये मी तेल काढत असते देवासाठी, दिव्यासाठी ना, म्हणजे ते व्यवस्थित दिव्यामध्ये ओतता येतं. तर त्यांनी एक ना अर्धी 2-3 तिथं अशा तेलाने भरून ठेवल्यात. त्याला पण असे दिवे लावायला एवढे आवडत आहेत ना, तर तो असं देवासाठी वेगळंच तेल भरून ठेवत असतो. तेलाची बाटली अर्धी जरी झाली ना, तरी तो लगेच त्याच्यामध्ये तेल ओतून ठेवतो. तर तो असा घरी असला ना, माझ्या वाट्यालाच येऊन देत नाही देवपूजा, दिवाबत्ती. तर त्यांनी देवपूजा केली होती. मग म्हटलं चला मी सगळ्यांना नाश्ता बनवते आता.
रात्री मी सगळं किचन आवरूनच झोपत असते. किचन आवरलेलं होतं, पण सकाळी किचनमध्ये आल्यानंतर मी पुन्हा एक कपडा मारते किचनवरून आणि त्यानंतर मग चहा पाणी करत असते. किचन पुसत होते मी, तोपर्यंत सागरने मला कांदा कापून दिला पोहे बनवण्यासाठी आणि राजू म्हणत होता मी चहा ठेवू का. बघ ना, हिरव्या मिरच्या काढ आणि याच्या टेरेसवरून थोडंसं कढीपत्ता घेऊन ये परत. तर हे पहा मंडळी, सागरने किती छान असा बारीक मस्त कांदा कापलाय. तर कांदा कापायचा म्हणलं सागरच मला नेहमी कांदा कापून देत असतो. हे पहा मस्त कापलाय. धुवून घे ना. हे मिरच्या पण थोड्या धुवून घे बरं. धुवून घ्यायचं थोडं. बाजारातून कोणती वस्तू आणली राजू धुवून घेत जायची आहे. आकाश आंघोळ झाली का रे? नाही झाली अजून. चला ना आंघोळ करून घे, नाश्ता करायचा. पोहे परतून झाल्यानंतर कांदा बिंदा कापल्याला ते चॉपिंग बोर्ड मी धुत होते. तोपर्यंत राजू म्हणला मी सगळ्यांना पोहे देतो. आता फौजी साहेब आणि आकाश आंघोळ करत होते. त्यांना म्हणलं चला पटकन नाश्ता करून घ्या. सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या की मग मला सगळ्यांना ववळायचं पण होतं. काय गरज सांगतोय आपल्याला कोथिंबीर मेथीची भाजी घेऊन या. सगळ्यांचे नाश्ते झाल्यानंतर दिवाळीचे जे फुलं उरले होते ना ते मी फ्रीजमध्ये ठेवले होते. म्हणलं टाकून देण्यापेक्षा त्याचा काहीतरी उपयोग होईल. तर ते फुलं काढले मी आणि त्याच्या पाकळ्या करत बसलो होतो मी, राजू आणि सागर. तर त्या फुलांच्या पाकळ्या केल्या. त्यानंतर फौजी साहेब म्हणले आधी तू ववळायचं ताट बनव, त्यानंतर रांगोळी काढ, मला जायचंय म्हणले पटकन बाहेर. तर ववळायच्या ताटामध्ये कोणी कोणी कणकेचा दिवा आणि ते कणकेचे पिठाचे मुटके घेते. तर ते नाही घेतले तरी पण चालतात. आपण जो पितळेचा दिवा आहे ना किंवा निरांजन आहे ते घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दिवा लावायचा. त्यानंतर एक सुपारी घ्यायची असती. आपण जी सोन्याची अंगठी आहे ना तर ती सोन्याची अंगठी, 1 रुपयाचं नाणं, त्यानंतर थोडासा कापूस, कपाळाला लावायला कुंकू, अक्षदा, मिठाई, तर एवढं घेतलं तरी पण पुरेसं असतं. तर ववळायचं ताट मी असं बनवलं होतं आणि ताट बनवून झाल्यानंतर मी लागले मग फुलांची रांगोळी काढायला. पाठीमागच्या वर्षी पण मी जे दिवाळीचे फुलं उरले होते ना ते सुकवले होते आणि त्याच्यापासून धूप बनवली होती. तर ह्या वर्षी पण फुलं उरले होते ना त्याच्यापासून म्हणलं चला आता भाऊबीजेच्या दिवशी मस्त रांगोळीच काढते मी आता. तर 2-3 कलरचे फुलं होते माझ्याकडं. ऑरेंज कलरचं जे झेंडूचे फुलं आहेत ते होते, पांढरी शेवंती आणि पिवळी शेवंती होती. तर त्याच्या पाकळ्या केल्या होत्या आणि त्याची डिझाईन बनवली मी अशी. आणि त्यानंतर मग मध्ये मध्ये जे आपले गुलाबाचे फुलं होते ना टेरेसवरती ते आणले मी 2-3 आणि त्याच्या पाकळ्या ठेवल्या होत्या. तर अशी मी रांगोळी बनवण्याचा प्रयत्न केला होता. फुलांची रांगोळी काढून झाल्यानंतर फौजी साहेब म्हणले भाऊबीजेच्या दिवशी तुमचा बहीण भावाचा मान आहे म्हणले, सगळ्यात आधी तू आता राजूचं औक्षण कर. भाऊबीज, रक्षाबंधन, कोणाचा वाढदिवस असू द्या, कोणतं शुभ कार्य असू द्या, त्या कार्यक्रमाच्या निमित्त आपण औक्षण केल्याशिवाय ते कार्य परिपूर्ण वाटतच नाही. औक्षण म्हणजे आपली एक प्राचीन भारतीय परंपरा आहे. कोणत्याही शुभ कार्याच्या वेळेस छोट्यांपासून ते मोठ्यापर्यंत औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले जातात. औक्षणाच्या ताटामध्ये हळदी कुंकू ठेवतात. हळदी कुंकू म्हणजे शक्ती देण्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. साजूक तुपाचा दिवा म्हणजे धनलक्ष्मी प्रकाश. याचा अर्थ असा होतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील अंधकार नाहीसा होऊन प्रकाश आणि समृद्धी यावी, यामुळे निरंजनाने ओवाळलं जातं. आणि सुपारीसारखे टणक अविनाशी आयुष्य लाभावे यासाठी सुपारीने पण ओवाळलं जातं.
अक्षता या शब्दाचा अर्थ अविनाशी होतो, त्यामुळे अक्षता त्याच्या कपाळी लावून थोड्याशा डोक्यावरती पण टाकाव्यात. आणि सोन्याच्या अंगठीने ओवळण्याचा अर्थ सोन्यासारखे निष्कलंक आणि झळाळीत आयुष्य त्याला लाभावे. आणि सगळ्यात शेवट थोडासा कापूस ओवळून त्याच्या डोक्यावरती ठेवायचा आणि असं म्हणायचं, कापसासारखा म्हातारा हो. आणि शेवटी एक गोड पदार्थ खाऊ घातले जातो. सुका हाजरा. सुका हाजरा माझ्या बच्चा. आता राजू इथं खोबरं खिसत होता ना, तर जशी मशीन चालली असा खोबरं खिसत होता तो. तर फक्त आपल्या करंज्या करायच्या राहिल्यात आणि चकल्या करायच्या राहिल्यात. तर राजू म्हणला, मी आज तुला खोबरं किसून देतो, तर आपण करंज्या बनवू आज. चला मी आवरून घेते मग पटापट, आहे ना. रवा भाजी तुम्ही केलं आहे ना, रवा भाजी औक्षण झाल्यानंतर बाकीचे सगळे कामं आवरले होते. स्वयंपाक भांडे ते पण माझं आवरलं होतं. थोडासा वेळ होता तर राजू म्हणला, आपण करंज्याचं जे सारण आहे ना बाकूर, ते बनवून ठेव म्हणला. संध्याकाळचे जेवण झाले आणि अर्धा तास आपण सगळे बसलो ना म्हणला, तर करंज्या होऊन जात्या. कारण फौजी साहेबांना मुलांना करंज्या खूप आवडतात. राजूला गोड अजिबात आवडत नाही. तो म्हणला, मला नाही आवडत पण बाकीच्यांना सगळ्यांना आवडतात. म्हणला आपण करंज्या करू. तर घरी असलं ना तो मला असं मदत करत असतो. तर मग कढईमध्ये मी गावरान तूप घेतलं आणि अर्धा किलो बारीक रवा घेतला. मोठ्या रव्याच्या करंज्या आम्हाला अजिबात आवडत नाहीत ना, त्यामुळं मी बारीकच रवा घेत असते. आणि मंद आचेवरती म्हणजे मीडियम आचेवरती मी खरपूस रवा भाजून घेते, एकदम ब्राऊन कलर येऊपर्यंत. जळून नाही द्यायचा, हलवत राहायचं सारखं. ब्राऊन व्हायला लागला की रवा छान खरपूस भाजला म्हणायचं. तर परातीमध्ये मी रवा काढून घेतला आणि त्यानंतर राजूने जे खोबरं किसलं होतं ना, ते मी कढईमध्ये घेते आणि मंद आचेवरती ते पण असं मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं चांगलं. पण जळून नाही द्यायचं, जळालं ते चांगलं वाटत नाही, दिसायला पण ते चांगलं वाटत नाही आणि खायला पण चांगलं वाटत नाही. तर खोबऱ्याला पण हलका ब्राऊन कलर यायला लागला होता ना, तर खोबरं मी परत त्याच परातीमध्ये काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये थोडीशी खसखस घेतली मी. आणि खसखस पण एकदम मंद आचेवरती भाजून घ्यायची, कारण खसखस आहे ना पटकन जळती लगेच. तर ती पण एकदम थोडीशी हलकी ब्राऊन व्हायला लागली ना, लगेच मी खसखस पण त्याच परातीमध्ये काढून घेतली. आणि मनुके घेतले मी, म्हणजे किशमिश, आणि ड्रायफ्रूट घेतले थोडेसे कापून. कारण मुलांनाही ना ड्रायफ्रूट अजिबात आवडत नाही. म्हणलं त्या करंजीच्या सारणामध्ये जर ड्रायफ्रूट घातले ना, त्यांना कळणार पण नाही त्याच्यात काय काय घातले. त्यामुळे मी ते ड्रायफ्रूट थोडेसे भाजून घातले, म्हणजे ते एकदम खायला कुरकुरीत लागतील. तर भाजलेले ड्रायफ्रूट, मनुके म्हणजे किशमिश, ते सगळे त्याच्यामध्ये घातलं. आणि आता याच्यातमध्ये आपल्याला पिठी साखर आणि विलायची पावडर घालायची फक्त. तर पिठी साखर मी मिक्सरला म्हणजे साखर फिरून घेतली, पिठी साखर तयार करून घेतली, ती पण त्याच्यामध्ये घालते. आणि विलायची पावडर मी थोडीशी जास्त बनवून ठेवलेली ना, तर तीच थोडीशी चाळून घालते याच्यामध्ये. आणि हे सगळं आपण खरपूस भाजलेलं असतं, त्याच्यामध्ये जर विलायची घातली, मिक्स केलं ना सगळं, इतका खरपूस वास सुटतो ना ताईंनो, खूप छान करंज्या होतात. आणि ह्या सारणामध्ये ना आपल्याला गोड कसं लागतं त्यानुसार आपण पिठी साखर घालायची. आम्हाला जास्त गोड नाही लागत, त्यामुळे मी थोडीशीच घातली होती. आता ते सारण सगळं मिक्स करून मी एका पातेल्यामध्ये भरून ठेवून दिलं. त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक केला मी. आणि मुलं काय बोलले, मम्मी जेवण झाल्यानंतर करंज्या करायचं म्हणलं ना कंटाळा येणार आहे आणि झोपा येणार आहेत, त्यामुळे आपण आधीच करंज्या बनवू आणि त्यानंतर मग जेवण करू. तर मी घेतलं मग करंज्यासाठी पीठ मळायला. तर मैदा घेतला मी आणि मैद्यामध्ये मग थोडंसं गरम करून गावरान तूप घेतलं आणि ते पण घालते त्याच्यामध्ये. आणि त्या मैद्याला मस्त असं ते गावरान तूप चोळू घ्यायचं. सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला ते पीठ मळायचं. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, आपण जशा चपात्या करतो ना तसंच पीठ मळायचं. हा मैदा आहे ना अर्धा किलोला पण कमी होता, तर त्यासाठी मी 4-5 चमचे गावरान तूप घातलं होतं आणि पीठ मळून घेतलं. त्यानंतर लागलो आम्ही करंज्या करायला. तर मी, फौजी साहेब, राजू आणि आकाश, आम्ही चौघं लागलो होतो करंज्या बनवायला. आणि सागरच्या हातामध्ये कॅमेरा होता.
तर करंजीच्या लाट्या मी पटापट लाटून देत होते आणि राजू उंडे बनवत होता. फौजी साहेब आणि आकाश 2 साच्यांनी ते करंज्या भरत होते. तर सगळ्याकून सगळे मला असं मदत करतात ना, त्यामुळे असं काही करायचं म्हणलं ना तरी पण कंटाळा येत नाही. तर दिवाळीच्या आधी जेवढा स्वयंपाक होईल ना तेवढा मी केला, पण करंज्या आणि चकल्या राहिल्या होत्या फक्त. आणि मुलांना आवडतं ना, तर आपण वर्षातून एकदाच बनवतो, तसं पण कधी मध्ये बनवत नाही आणि ते परत परत खाऊ वाटत पण नाही. तर मग असं आवर्जून आपण दिवाळीला बनवतो ना, चला म्हणलं बनवते. तर आज आपण करंज्या करू आणि उद्या मी म्हणलं जी चकल्याची भाजणी असते ना ती काढून भाजून दळायला देईन आणि दळून आणली की मग आपण चकल्या बनवू. दहीला पीठ लावतो. हा गुडच्या भात एक नंबर काम. गोल्डन बॉय. तर सगळ्याकून सगळ्यांनी आम्ही पटापट अशा करंज्या बनवल्या. 2-4 राहिल्या होत्या. फौजी साहेब म्हणले मी आता तळायला लागतो. अजून प्लेट घे. तर ताईंनो, माझ्या घरातले सगळेच एवढे समजदार आहेत की बस ते म्हणतात एकटी बाई काय काय करणार आहे, त्यामुळे मला ते असं मदत करतात. त्यांना कोणत्या गोष्टीचा कंटाळा येत नाही, कोणत्या कामाचा किंवा कोणत्या कामाची म्हणजे लाजसुद्धा वाटत नाही बरं का. ते म्हणतात आपलं घर आहे, आपलं काम आहे, मग लाज कोणत्या गोष्टीची करायची. तर ते सगळं मला असं करू लागतात. जे बिनकामाचे 4 लोक असतात ना नाव ठेवणारे, असल्या लोकांचा तर आम्ही अजिबात विचार करत नाही. आमचं घर, आमचं दार, आमचं काम आम्ही आमचं एकदम व्यवस्थित जिथल्या तिथं करत राहतो आणि आम्ही आमच्याच नादात राहतो. काही लोकांचं कसं आहे ना, पायाने पण चालून द्यायचं नाही आणि हातीवर बसून पण चालून द्यायचं नाही. त्यामुळं आपण काय म्हणायचं, हाती चले बाजार और कुत्ते भोके हजार असं म्हणायचं आणि पुढं चालत राहायचं. कसं आहे ना ताईंनो, आजकाल खरं बोलणं एक गुन्हाच आहे. त्यामुळे ना खरं बोलायचंच नाही. कसं करायचं, साप पण मेला पाहिजे आणि लाठी पण नाही तुटली पाहिजे असं करत जायचं. कारण कसं आहे ना, समजणे वाले को इशारा काफी होत आहे ना, तसंच आहे. आपण जास्त टेन्शन घ्यायचंच नाही. आपण टेन्शन घेतलं ना त्यांना वाटतं आपल्याला खूप महत्त्व देते ते, तर महत्त्व द्यायचं नाही असल्या लोकांना आणि मस्त मजेत जगत राहायचं. सगळे एक सुद्धा करंजी फुटली नाही, एक सुद्धा. हा ते लिहून बघतो. समजलं का? आता पुढच्या तळ्याला तू फुटली नाही पाहिजे एक सुद्धा. आम्ही चांगलेच करतो. काय तुम्हालाच करता येते काय तेव्हा? आम्हाला खूप करता येते. आवरा लवकर चला. आहे का नाही राजू? मग राजू लाटतोय, मी आकाश मस्त भरतोय. आम्हाला पण करता येते. आकाश खा, गरम गरम करंजी खा, मामाला पण दे चल. आणि थोड्या लाटायच्या राहिल्या होत्या ना, राजू म्हणला माझी पण हौस होऊ द्या लाटायची, तर त्यांनी घेतलं मग लाटायला. तर फौजी साहेबांनी मस्त अशा करंज्या तळल्या होत्या. तर कशा वाटल्या करंज्या आणि करंजीची रेसिपी नक्की सांगा. तर हा छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.